तर मित्रांनो, एक गुड न्यूज म्हणजे मी जास्त आता बिग बॉस बघत नाही आहे, पण जेवढा बघितला आहे तेवढा खूप भारी बघितला आहे. कारण निक्की, परत अभिजित, परत जान्हवी गेली, परत डी पी दादा गेला फायनान्शियलमध्ये, आणि परत आपला सूरज भाऊ गुलीगत धोका. पण जेव्हा अभिजित आणि सूरज होते तेव्हा फायनलमध्ये म्हणजे फायनलिस्ट व्हायसाठी ना दोघांचे होते. सगळ्यांनी सूरज 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 बोलले, निकी पण सूरज बोलली, पण बिग बॉसला अभिजितला करायचं होतं असं मला वाटतं. कारण बिग बॉस हा बायस गेम आहे असं वाटतंय आता थोडं थोडं. कारण बिग बॉस हा सूरजला का माहिती आता जिंकून देतोय का नाही, पण वोटिंग पब्लिकची खूप आहे, तर त्यामुळे वर्षाताई बाहेर गेलेले आहेत. चांगलं नाही वाटत, पण काय करणार, वर्षाताई बाहेर गेलेत. पण हा शोज असा आहे की आता थोडे दिवस राहिलेत, 2-3 दिवसात शो संपेल आणि सूरज आपला गावाकडे येऊन ट्रॉफी घेऊन येणार, गुलीगत धोका, बुकीत टेंगुल. तर आपण सगळ्यांनी आता वोटिंगला आहे का नाही का माहीत नाही, सध्याला मी बघितलेला नाही बिग बॉस, पण जे थोडे थोडे व्हिडिओ येत आहेत त्याच्यावरून मी थोडा हा व्हिडिओ बनवत आहे. पण बिग बॉस हा चांगला पण आहे, पण जे पहिले काय घडत होतं त्याच्यामुळे थोडं बदनाम झाला. रितेश दादाने सोडून दिला असं वाटतं शो. महेश मांजरेकर पाहिजे होते. ठीक आहे, आता काय होते ते होते, जे आहे ते चांगलंच आहे म्हणायचं आणि बघायचं. पण आपला सूरज भाऊ म्हणून आपण सगळे बिग बॉस चांगलं म्हणून बघतोय. चला आपण भेटू बिग बॉस नंतर.